नमस्कार, मी प्राजक्ता जोशी. इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा पहिला न्यूजपेपर आहे इंडियन एक्सप्रेस. रशियानं काल युक्रेनवर युद्ध पुकारलं. काल सकाळपासून युक्रेनमध्ये एअर स्ट्राईक्स झाले, तसंच त्याचबरोबर जमिनीमार्गे सुद्धा काल सैन्य जे आहे ते रशियानं युक्रेनमध्ये पाठवलं आणि इन्व्हेड केलं युक्रेनला. त्याबद्दलच्याच बातम्या आज मोस्टली इंडियन एक्सप्रेसच्या पान 1 वरच्या मुख्य बातम्या आहेत. हेडलाईन आहे वॉर, फक्त वॉर हा एवढा शब्द, एक फोटो आणि त्याच्यावर हा शब्द, अशी आज हेडलाईन देण्यात आलेली आहे. आणि त्याच्या जोडीला बाकी सर्व ज्या बातम्या आहेत त्या, जे इन्व्हेजन झालं तर ते कशा प्रकारे झालं हे सांगणारी एक बातमी आहे. अजून एक बातमी जी आहे ती काल आपण सोशल मीडियावर आणि सगळीकडे ह्याच्याबद्दल चर्चा बघतच होतो की मोदी जे आहेत ते रशियन प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन यांना कॉल करणार आहेत. तर त्याबद्दलची बातमी आहे की त्यांनी त्यांच्याशी इंटरॅक्ट केलं, पुतीन यांच्याशी, आणि त्यांना हे जे व्हायलन्स आहे, हिंसाचार थांबवण्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि याच्यातनं पीसफुली मार्ग काढण्याबद्दल त्यांनी आवाहन केलं. त्याबद्दलची बातमी शुभजित रॉय यांनी आज दिली आहे. शुभजित रॉय यांनीच दुसरी एक बातमी दिली आहे, ती आहे जे भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकलेले आहेत या सर्व परिस्थितीत, तर त्यांच्याबद्दल भारताची मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जी आहे, म्हणजे परराष्ट्र मंत्रालय, तर त्यांनी आता त्यांचे जे युक्रेनला लागून वेगवेगळे जे देश आहेत, पोलंड, हंगेरी, स्लोवाक रिपब्लिक आणि रोमेनिया, तर या देशामध्ये ज्या भारतीय एम्बसीज आहेत, तर तिथे जे त्यांचे ऑफिशियल्स आहेत, तिथल्या ज्या टीम्स आहेत, त्यांना युक्रेनच्या बॉर्डरवर सध्या परराष्ट्र मंत्रालयानं जाण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि सध्या आपल्याला माहितीच आहे की विमानसेवा बंद आहे, युक्रेनमधनं विमानसेवा कोणतीही चालू नाही आहे सध्या. तर त्यामुळे बाय लँड बॉर्डर्सवरनं तिथे जे भारतीय आहेत तर त्यांना इव्हॅक्युएट करण्याबद्दल प्रयत्न सध्या चालू होणार असल्याचं भारताचं म्हणणं आहे. डिसिजन 2022 हे जे पान असतं इंडियन एक्सप्रेसचं, तर त्याच्यावरती जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणुका होत्या, मतदानं होती आत्ता, तर त्याबद्दलच्या बातम्या असतात. श्यामलाल यादव यांनी आज अयोध्यावरून एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे. उत्तर प्रदेश इलेक्शनच्या पुढच्या फेजमध्ये अयोध्येचं इलेक्शन होणार आहे, अयोध्येत मतदान होणार आहे आणि हा भाजपसाठी प्रेस्टीज कॉन्टेस्ट आहे. बिकॉज आपल्याला माहितीच आहे की अयोध्येवरच त्यांनी मागच्या वेळेसचं इलेक्शन जिंकलं होतं. अयोध्या आणि राम मंदिर हा ओव्हरऑलच भाजपच्या प्रोपगंडामधला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. आणि यादव यांनी आज केलेल्या बातमीनुसार अयोध्येतले सध्या जे कास्ट इक्वेशन्स आहेत, जे अयोध्या कॉन्स्टिट्युएन्सीमधले जे जातीशी रिलेटेड इक्वेशन्स आहेत, ते थोडेसे ट्रिकी झालेले आहेत. ते पूर्णपणे भाजपच्या हातात सध्या नाही आहेत. त्याच्यामुळे भाजपला थोडंसं नुकसान पोहोचू शकतं. त्याच्यामुळे RSS भाजपच्या मदतीला तिथं आलेली आहे आणि राम मंदिर हा जो मुद्दा आहे तर तो मतदारांना भुरळ घालण्यासाठी वापरला जातोय. RSS जे आहे त्यांचं जोरदार कॅम्पेनिंग चालू आहे आणि या कॅम्पेनिंगमधून ते मंदिराच्या इथली माती आणि प्रसादाच्या पुड्या या लोकांना वाटताना दिसत आहेत. रशिया इन्व्हेड्स युक्रेन असं एक अख्खं पानच आज केलेलं आहे इंडियन एक्सप्रेसने, ज्याच्यामध्ये ह्या काल जे युद्ध सुरू झालेलं आहे तर त्याच्याबद्दलच्या सर्व वेगवेगळ्या अँगल्सनी आलेल्या बातम्या आहेत की युद्धामध्ये नक्की काय काय झालं आहे, किती कॅज्युअल्टी आतापर्यंत झालेल्या आहेत, तिथं राहणारे जे लोक आहेत त्यांचे अकाउंट्स आणि असं बरंच त्याच्यामध्ये गोष्टी एक्सप्लेन करणारं की ही सिच्युएशन कुठवर आलेली आहे, काय आलेली आहे, अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या बातम्या आज या पानावर आलेल्या आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्लेन या पानावर शुभजित रॉय यांनी इंडियाज टाईट रोप वॉक बिटवीन द वेस्ट अँड रशिया असं एक महत्त्वाचं आर्टिकल लिहिलेलं आहे. सध्या हे जे आता युद्ध सुरू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणताही स्टँड घेणं आणि कोणतंही स्टेटमेंट देणं हे भारतासाठी मुश्किलीचं राहणार आहे. कारण भारताचे रशियाबरोबरही संबंध आहेत आणि तेवढेच मजबूत संबंध अमेरिकेबरोबर किंवा इतर पाश्चात्य देशांबरोबर सुद्धा आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय नक्की स्टँड घ्यायचा हे भारतासाठी एक आव्हान राहणार आहे. हा होता आजचा इंडियन एक्सप्रेस. यापुढचा पेपर आहे सकाळ. लशीना एक्सपायरीचा संसर्ग ही आज सकाळच्या पान 1ची हेडलाईन आहे. पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक 1020 लशींची मुदत गुरुवारी संपली. पुढच्या 4 दिवसांमध्ये अजून सुमारे 1,500 डोस मुदत संपल्याने नष्ट करावे लागणार आहेत आणि पुढील महिन्यांमध्ये नष्ट कराव्या लागणाऱ्या लशींच्या डोसांची संख्या अजून जास्त होणार आहे. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणे होऊ शकतं. एवढ्या मोठ्या संख्येने जर लशी नष्ट कराव्या लागल्या तर त्यामुळे तातडीने यामधून मार्ग काढण्यात यावा असं आवाहन आता वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे. सकाळने देखील आज मोठ्या प्रमाणात युद्ध जे सुरू झालेलं आहे तर त्याची कव्हरेज केलेली आहे. युद्धाची ठिणगी ही आज सकाळची जे दुसरं पेज 1 आहे तर त्याची हेडलाईन आहे आणि त्याच्याशी रिलेटेड फोटोज, इन्फोग्राफिक्स तसंच बातम्या ह्या मोठ्या प्रमाणात देण्यात आलेल्या आहे.
त्याला जोडून कच्च्या तेलाच्या दराबद्दल महत्त्वाची बातमी आज सकाळने घेतलेली आहे। युक्रेनवर हल्ल्याची घोषणा झाल्यानंतर भारतातील शेअर बाजार जोरदार आपटला। त्याचबरोबर कच्च्या तेलाच्या किमतीचाही भडका उडाला। गुरुवारी ब्रेंट कच्च्या तेलाचा दर पहिल्यांदा $100 प्रतिपिंपावर पोहोचला आणि तब्बल 7 वर्षांनंतर कच्च्या तेलाच्या दराने हा उच्चांक गाठलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकार संतापलेलं आहे आणि त्यांनी परत एकदा एकजूट दाखवलेली आहे। त्यामुळे केंद्र सरकार आणि तपास यंत्रणांविरोधात गुरुवारी महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी आवाज उठवला आणि मलिक यांची अटक आणि ईडीच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंत्री आमदारांनी मंत्रालयाशेजारच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे काल आंदोलन केलं। कोरोना उद्रेकाची तिसरी लाट राज्यात ओसरली असल्याचं चित्र सध्या दिसतंय। राज्यातील 78,61,000 जणांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला आहे। तसंच कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुद्धा वेगाने होतंय, त्यामुळे इतक्यात तरी कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता कमीच आहे असं सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। 6 मार्च पासून पुणे तसंच पिंपरी चिंचवडमध्ये जे मेट्रोचे मार्ग आहेत तर त्यातल्या काही मार्गांवर काही प्रमाणात मेट्रो सुरू होणार आहे। तर या मेट्रोमधून पुणेकरांना अवघ्या 10 आणि 20 रुपयांमध्ये प्रवास करता येणार असल्याची बातमी आज सकाळने केलेली आहे। पहिल्या 3 स्थानकांच्या प्रवासासाठी 10 रुपये तर पुढील टप्प्यासाठी 20 रुपये असं शुल्क राहणार आहे। युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेच्या मुद्द्यावरून काँग्रेसनं मोदी सरकारला लक्ष केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना वेळीच परत का नाही आणलं असा सवाल काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेला आहे आणि त्यांनी अशी सुद्धा टिप्पणी केलेली आहे की नरेंद्र मोदी हे सध्या निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये बिझी आहेत, त्याच्यामध्ये ते व्यस्त आहेत आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वेळीच योजना करायला त्यांना जमलं नसल्याचं त्यांनी टोला हाणला आहे। यंदा भारतात तांदळाचं विक्रमी उत्पादन झालं। 2021-22 या आर्थिक वर्षात डिसेंबर अखेरपर्यंत 1,220 लाख टन इतकं तांदळाचं उत्पादन झालं। त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे। पहिल्या क्रमांकावर चीन आहे। चीनमध्ये यंदा 1,500 लाख टन तांदळाचं उत्पादन झालंय। प्रवीण डोके यांनी आज पुण्यावरून ही बातमी दिली आहे। हा होता आजचा सकाळ। यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हा सर्वांना एक अपील करू इच्छिते। आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हा सर्वांच्या सपोर्टची गरज आहे। आमच्या वेबसाईटवर आम्ही वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या बातम्या या वेळोवेळी करत असतो। काही छोटे मोठे अपडेट्स असतात, काही मोठे लेख असतात, काही इंटरनॅशनल अपडेट्स असतात, काही नॅशनल असतात, तर काही अगदी स्थानिक लेवलच्या बातम्या सुद्धा असतात। आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या। इंडी जर्नल याच नावाचं आमचं एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे, ज्याच्यावर आम्ही वेगवेगळे एक्सप्लेनर व्हिडिओज असतील, काही व्हिडिओ रिपोर्टाजेस असतील, काही इंटरव्ह्यूज असतील, हे वेळोवेळी अपलोड करत असतो। आपले न्यूजपेपर राऊंडअपचे एपिसोड सुद्धा दररोज रात्री आपल्या या चॅनलवर येत असतात। तर आमचं हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल। इंडी रेडिओ या नावाचं आमचं एक ॲप सुद्धा आहे। तुम्ही जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल, ज्यावर क्लिक करून तुम्ही हे ॲप लगेच डाउनलोड करू शकता। या ॲपवर मोठ्या प्रमाणात ऑडिओ कंटेंट अवेलेबल आहे। त्याच्यावर काही पॉडकास्ट आहेत, काही ऑडिओ बुक्स आहेत, काही ऑडिओ रिपोर्ट्स आहेत, इंटरव्ह्यूज आहे, असा बराच कंटेंट तुम्हाला त्याच्यावरती ऐकता येईल। बराचसा कंटेंट ओपन असला तरी सुद्धा आमचं सबस्क्रिप्शन अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही आवर्जून घ्या, जे अतिशय माफक दरात उपलब्ध आहे। ते घेतल्यावर आमच्या काही प्रीमियम कंटेंटचा ॲक्सेस सुद्धा तुम्हाला मिळेल। या व्यतिरिक्त सुद्धा आम्हाला जर आर्थिक मदत करायची तुमची इच्छा असेल तर त्यासाठीची सुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे। आता आपण वळूया आजच्या पुढच्या पेपरकडे, जो आहे टाइम्स ऑफ इंडिया। कुर्लामधलं जे गोवावाला बिल्डिंग कॉम्प्लेक्स आहे तर सध्या नवाब मलिक यांना जी अटक झालेली आहे, ज्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये त्यांना अटक झालेली आहे, तर हे गोवावाला बिल्डिंग कॉम्प्लेक्स त्याच्या सेंटरला आहे आणि या कॉम्प्लेक्स बरोबर मलिक यांचे जे संबंध आहेत, मलिक यांचे लिंक्स जे आहेत ते जवळपास 30 वर्ष जुने असल्याचा ईडीने दावा केलेला आहे। त्याबद्दलची बातमी आज टाइम्स ऑफ इंडियाच्या पानिकेला आलेली आहे। टाइम्स ऑफ इंडियाचं मुख्य पेज 1 आज जे आहे त्याची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे। ही हेडलाईन आहे रशियन रुलेट, पुतिन गोज टू वॉर। रशियन रुलेट हा गेम आपल्याला माहितीच आहे, फार मोठा गॅम्बलिंगचा गेम आहे। त्याच्यामध्ये काय होईल काय नाही हे सांगणं अतिशय मुश्किलीचं असतं, अतिशय ट्रिकी असतं आणि तशीच काहीशी सिच्युएशन गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झाली होती, अजूनही ती झालेली आहे। रशिया आणि युक्रेन मधल्या तणावाबद्दलची, त्याच्यामधल्या पाश्चिमात्य देशांच्या इन्व्हॉल्वमेंटबद्दलची, तर या सर्वाला अनुसरून आज ही हेडलाईन देण्यात आलेली आहे।
ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे आलेली तिसरी लाट आत्ता कुठे ओसरतीये, तेवढ्यात ओमायक्रॉन व्हेरियंटचा जो अजून एक सब व्हेरियंट आलेला आहे BA.2, तर याच्यामुळे भीतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे. त्याच्याबद्दलचे काही रिपोर्ट्स आपण सोशल मीडियावर फिरताना वगैरे बघतो आहोत. मात्र भारतातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की सध्या ओमायक्रॉन बद्दलचा जो झालेला अभ्यास आहे तो बघता इतक्यात तरी कुणाला डबल इन्फेक्शन रिइन्फेक्शन होण्याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे अजून काही महिने तरी चिंतेचं काही कारण नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या आर्द्रा नायर यांनी आज युक्रेनमध्ये जे भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत तर त्यांच्याबद्दल बातमी केलेली आहे की युद्ध सुरू झालेलं आहे आणि सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत हे विद्यार्थी अडकलेले आहेत. त्यांना तिथून बाहेर पडता येईल का, त्यांना कधी परत भारतात येता येईल, कसं येता येईल याबद्दल सध्या काहीच सर्टन माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तर काही विद्यार्थ्यांशी बोलून, त्यांच्या घरच्यांशी बोलून किंवा मग काही एज्युकेशन कन्सल्टंट जे असतात जे अशा प्रकारे कोर्सेस बाहेरच्या कोर्सेसना जायला विद्यार्थ्यांना मदत करतात तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी काय प्रयत्न करतायत या सर्वाचा आढावा या बातमीमधनं घेण्यात आलेला आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवर काही मासे मरून तरंगत असताना आढळले होते नुकतेच काल परवाच आणि त्याच्यामुळे सध्या चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. कारण नदीच्या वाढत्या प्रदूषणामुळे नदीतल्या माशांचा मृत्यू होताना दिसतोय. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांमधल्या काही लोकांमध्ये सुद्धा आजार पसरताना दिसत आहेत. त्यामुळे पंचगंगेमध्ये जे प्रदूषणाची लेवल एवढी जी गाठलेली आहे त्याच्याबद्दल सध्या चिंता व्यक्त केली जाते एक्सपर्ट्सकडून. आज राहुल गायकवाड यांनी कोल्हापूरवरून ही बातमी दिली आहे. उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राजीव श्रीवास्तव आणि प्रवीण कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की परत एकदा भाजपच निवडून येईल आणि जवळपास 80% सीट्स जे आहेत ते परत एकदा भाजपकडेच येणार आहेत. कारण सध्या जी परिस्थिती आहे ती अगदी प्रो इन्कम्बन्सी आहे आणि सत्ताधारी भाजपवर लोक अगदी खुश असल्याचं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. या होत्या आजच्या टाइम्स ऑफ इंडियामधल्या मुख्य बातम्या. आता आपण वळूया लोकसत्ताकडे. गेल्या 2 वर्षातील सर्वात मोठ्या घसरणीने सेन्सेक्स गुरुवारी 5.5% म्हणजे तब्बल 2700 अंशांनी कोलमडला. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाच्या परिणामांच्या भीतीने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांकडून झालेल्या तुफान विक्रीमुळे या पडझडीत त्यांची 13.44 लाख कोटी रुपयांची मालमत्ता मातीमोल झाल्याचं दिसून आलेलं आहे. शहरात रुग्णसंख्या निम्म्यावर, मुखपट्टीचा आग्रह मात्र कायम, अशी बातमी आज लोकसत्ताने केलेली आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन हा प्रकार साधारण जानेवारीच्या सुरुवातीला पुणे शहरात दिसून आला आणि त्याच्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपण केसेस सुद्धा वाढलेले बघितले. अगदी सेकंड वेव्ह सारखी परिस्थिती नव्हती, मात्र मोठ्या प्रमाणात रुग्णांना लागण झाल्याची कोविडचं दिसून आलं होतं. सध्या हा आलेख वेगाने जेवढ्या वेगाने तो वाढला तेवढ्याच वेगाने तो ओसरताना सुद्धा दिसून येत आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा अजूनपर्यंत मुखपट्टी म्हणजे मास्क जे आहेत ते आपल्याला घालावेच लागणार आहेत. इनफॅक्ट आपण आपल्या राऊंडअपमध्ये आपण नेहमीच हे म्हणत असतो की निर्बंध कितीही शिथिल झाले, काहीही झालं तरी जोपर्यंत कोरोनाचं संकट व्यवस्थितपणे पूर्णपणे टळत नाही तोपर्यंत मास्क हे आपल्याला वापरावे लागणारच आहेत. हे जे काही बेसिक नियम आहेत, मास्क वापरणं, गर्दी टाळणं किंवा अगदी हात स्वच्छ ठेवणं, हँड सॅनिटायझरचा, हँडवॉशचा वापर करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळणं भाग आहे. कोरोना महासाथीत देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली नाही तर बेरोजगारीमध्ये वाढ झाली आहे, असं निरीक्षण ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे यांनी नोंदवलं. त्याबद्दलची बातमी आज लोकसत्तामध्ये आलेली आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग या परिषदेत बोलत असताना ते हे म्हणाले. समलैंगिकता हा आजार असून तो उपचारातून बरा होऊ शकतो, असा वादग्रस्त दावा करणारे अकोल्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दीपक केळकर यांची मानसोपचार तज्ज्ञांच्या इंडियन सायकेट्रिक सोसायटी संस्थेकडून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. नुकतंच त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना हे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. म्हणजे एका बाजूला LGBTQ कम्युनिटीला समान वागणूक मिळावी, त्यांना समान हक्क मिळावे यासाठी जो काही लढा चालू आहे तो चालू असताना दुसऱ्या बाजूला समलैंगिकता हा आजार असल्याचं वक्तव्य एका डॉक्टरकडूनच येतंय, त्यातल्या त्यात एका मानसोपचार तज्ज्ञाकडून येतंय. यावर मुंबईमधल्या डॉक्टर प्रसाद दांडेकर यांनी तक्रार केली होती आणि या तक्रारीची दखल लगेच घेण्यात आली आणि त्यावरून एक 5 सदस्यीय समितीकडून चौकशी डॉक्टर दीपक केळकर यांच्यावर सुरू करण्यात आलेली आहे. पिंपरी पालिकेतील सत्ताधारी भाजपचे जवळपास 25 ते 30 नगरसेवक पक्षप्रवेशासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे आणि त्यांचा प्रवेश टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड हे बरेच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्याच हातात होतं, मात्र मागच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीतले बरेचसे नेते सुद्धा भाजपमध्ये गेले होते आणि ओव्हरऑल भाजपला पिंपरी चिंचवडमध्ये सत्ता मिळाली होती PCMC मध्ये. मात्र ह्यावेळेस ही परिस्थिती उलटी होणार असल्याचं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे आणि त्याच्यामधनंच ते हे असंही म्हणतात की भाजपचे नेते बरेचसे परत एकदा राष्ट्रवादीत येऊ इच्छित आहेत.
तर हा होता आजचा लोकसत्ता आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर राऊंडअप सुद्धा आम्ही इथंच थांबवतोय. दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा. इंडी जर्नल हे आमचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद.